नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली 40-50 पॉईंट 26,100च्या वरती निफ्टीनं सुरुवात केली आणि एंटायर दिवसभर 26,100च्याच वरती मेंटेन राहिला. 26,100 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता आणि तो पार करून निफ्टीनं चांगला बंद दिला ऑलमोस्ट 26,200च्या आसपास. जसं 26,100 आज सकाळी मॉर्निंगच्या सेशनमध्ये क्रॉस झाला, एक शॉर्ट कवरिंग रॅली निफ्टीमध्ये बघायला मिळाली. निफ्टी 26,200-250पर्यंत गेला. थोडासा 20 पॉईंटनं नवीन हाय टच करायचा थांबला आहे. 26,277च्या आसपासचा लाईफ टाईम हाय आहे. मला वाटतं उद्याच्या सेशनमध्ये मे बी आपण एक नवीन लाईफ टाईम हाय बघू शकतो किंवा या वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते लाईफ टाईम हायच्या आसपास निफ्टी पोहोचलेलं आहे. बँक निफ्टी ऑलरेडी लाईफ टाईम हायला ट्रेड करत आहे. 59,350 नवीन लाईफ टाईम हाय क्लोजिंग दिले आणि मार्केटमध्ये मजबूतीचा ट्रेंड जो आहे तो मला वाटतो कंटिन्यू राहील येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये सुद्धा. आणि निफ्टी जे आहे ते प्रॉपरली फर्दर हायर लेवल्स अजून आपल्याला दाखवू शकतं, कारण बऱ्यापैकी अनसर्टिनिटी क्लिअर होत चाललेली आहे. इंडियन इकॉनॉमीमध्ये तर निश्चितच काही नाही आहे आणि US इकॉनॉमीला घेऊन आणि FIचं जर बाईंग सुरू झालं तर मला वाटतं निश्चित मार्केट नवीन लाईफ टाईम आहे टच करेल आणि 27,000पर्यंतचे सुद्धा लेवल्स आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतील. कारण काल FIने जवळपास 1,700 करोडचं बाईंग केलं आहे. DISने 1,200 करोडचं DISने पण बाईंग केलं. त्यामुळे ओव्हरऑल कालच त्याचा ट्रेंड पक्का झालेला आणि आज एक चांगलं क्लोजिंग 26,200च्या आसपास आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. उद्याच्या सेशनला ट्राय करायचं असं ट्रेड करायचं झालंच निफ्टीला 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,277 जसं मागाशी म्हटलं नवीन लाईफ टाईम हाय आहे पूर्वीचा, तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे आपण 26,300 कन्सिडर करू. 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. 26,300च्या वर स्काय इज द लिमिट. निफ्टी कितीही वर जाऊ लागू शकते, रेजिस्टन्स नाही आहे. त्यामुळे फर्दर हायर लेवल्स निफ्टीला 26,300च्या वर बघायला मिळतील. खाली आला एखादं डीप तर 26,100 स्ट्रॉंग सपोर्ट आहे उद्याच्या सेशनसाठी निफ्टीला. निफ्टी लोअर लेवलला 26,100 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. 26,300च्या वर नवीन लाईफ टाईम हाय होईल आणि फर्दर हायर लेवल्स मार्केट दाखवू शकेल. बँक निफ्टी ऑलरेडी नवीन लाईफ हायला ट्रेड करते. सेंटिमेंटली 49,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो. 59,500च्या वरती गेला तर बँक निफ्टी 60,000पर्यंत निश्चित जाईल असं वाटते. लोअर लेवलला 59,000 बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. जर एखादी मायनर डीप आली तर 59,000 बँक निफ्टीला एक चांगला सपोर्ट ॲक्ट होईल. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. बाय ऑन डीपच आपण निचे राहिलेलं योग्य ठरेल. आज NSEमध्ये 1,247 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,582 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 76 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे पण NSEमध्ये डिक्लायनिंग शेअर्सची संख्या थोडीशी जास्त आहे. कालही तसंच होतं. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये थोडी जास्त होती. मिडकॅप स्मॉल कॅपमध्ये थोडंसं दबाव बघायला मिळतो असं सध्या पिक्चर आहे. पण लार्ज कॅप जे निफ्टीचे हेवीवेट्स आहेत त्याच्यामध्ये बाईंग होते. आज रिलायन्स वाढला त्यामुळं मार्केट वाढलं. काल इन्फोसिस TCS वाढला त्यामुळे निफ्टी वाढली. यामुळं इंडेक्स हेवीवेट्स FIच बाय करायला लागले की इंडेक्स हेवीवेट घेतात आणि त्यामुळे मार्केटवर चांगली मजबूती बघायला मिळते. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँक्स, ऑटो आणि एनर्जी सेक्टर पॉझिटिव्हमध्ये क्लोज दिला, तर फार्मा आणि रिअल्टी सेक्टरमध्ये किरकोळ मायनरमध्ये मायनस जाऊन क्लोज दिला. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. गेले 2-3 दिवसाच्या पडझडीनंतर ना कंटिन्यू डाऊ जोन्स थोडं काल सावरण्याचा प्रयत्न झाला, आजही थोडं दिसतोय प्रयत्न. ओव्हरऑल US मार्केटला रिकव्हरी आली तर आपलं मार्केट ऑलरेडी पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये निश्चित फर्दर हायर लेवल्स दाखवू शकते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.